Hello friends, how are you? Definitely you are safe at your home and doing your study seriously. Students, in this video we are going to start our section 4 which tells us about history of novel. Students, in 11th standard we discussed about history of drama, and in this new syllabus, we are going to discuss about one of the important genres of literature, that is novel. So let's discuss from our section 4 the topic name History of Novel. The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. स्टुडंट्स, जो 18th सेंचुरी म्हणजे 18वं शतक होतं, ह्या शतकानं आपल्या इंग्लिश लिटरेचरला अगदी न्यू असे दोन नवे फॉर्म्स दिलेले आहेत, दोन नवे प्रकार दिलेले आहेत. तर कोणते दोन नवे प्रकार त्यांनी दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या एन्शंट क्लासिकल हेरिटेजचा कुठलेही ट्रेस पाहायला मिळत नाही. म्हणजे जे काही आपले प्राचीन क्लासिकल असा हेरिटेज होता, जो आपला वारसा होता, या प्राचीन अशा हेरिटेजचा वारसाचे कुठल्याही प्रकारचे ट्रेस या ठिकाणी आपल्या ह्या न्यू फॉर्ममध्ये, ह्या नव्या प्रकारामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सो असे दोन फॉर्म्स या 18व्या शतकामध्ये आपल्याला या इंग्लिश लिटरेचरला दिलेले आहे. वन ऑफ दोज वॉज द पिरियडिकल एसेज अँड द अदर वॉज नॉवेल. सो स्टुडंट्स, कोणते ते दोन टू न्यू फॉर्म्स आहेत की जे आप इंग्लिश लिटरेचरने 18th सेंचुरीने इंग्लिश लिटरेचरला दिलेले आहेत? तर द पिरियडिकल एसे अँड अदर वॉज नॉवेल. असं पिरियडिकल एसे म्हणजे काय? It's a piece of writing that is issued on a regular basis as a part of a series, usually published in editions such as journals, magazines or newspapers. म्हणजे ठराविक पार्ट ऑफ सिरीज होतं की जे त्या काळामध्ये हे असं लिखाण होतं की जे त्यावेळच्या मासिकांमध्ये, न्यूजपेपर्समध्ये, जर्नल्समध्ये पब्लिश होत असायचं. सो इट मे बी पब्लिश्ड डेली, वीकली, मंथली, क्वार्टरली अँड इज रेफरन्स्ड बाय वॉल्यूम अँड इश्यू. म्हणजे त्याला रेफरन्स काय दिला जायचा किंवा त्याला कसं रेफर केलं जायचं? वॉल्यूम म्हटलं जायचं किंवा इश्यू म्हटलं जायचं. आणि हे जे लेखन होतं, पीस ऑफ रायटिंग होतं, ते डेली, वीकली, मंथली पब्लिश होत असायचं. सो असे हे पिरियडिकल एसेज म्हणजे ठराविक पिरियडनुसार ते एसेस पब्लिश होत असायचे. सो तर तो पिरियडिकल एसे हा प्रकार, आणि नॉवेल म्हणजेच आपण जे काही आता नॉवेल्स म्हणजे कादंबरी वाचतो तो प्रकार, असे दोन फॉर्म इंग्लिश लिटरेचरला या 18th सेंचुरी म्हणजे 18व्या शतकाने गिफ्ट केलेले आहेत. Both of these forms, especially novel, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental and realistic play, and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. म्हणजे या दोन्ही गिफ्टपैकी नॉवेल हे जे गिफ्ट होतं, कादंबरी हा जो प्रकार होता, फॉर्म होता, त्या 18th सेंचुरीमध्ये सगळ्यात जास्त हा कादंबरी प्रकार लोकांना भावलेला आहे, आवडलेला आहे. कारण 18th सेंचुरी ही कोणत्या साठी प्रसिद्ध होती? एज ऑफ इंटलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक प्ले अँड ट्राय टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स. म्हणजे हे जे युग होतं ते इंटलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक, सेंटिमेंटल म्हणजे भावनिक म्हणजे भावनांना इम्पॉर्टन्स देणारं होतं. सो सेंटिमेंटल इज अ टाईप ऑफ रायटिंग दॅट कॅरेक्टराइज्ड बाय फोकस ऑन फिलिंग्स अँड इमोशन्स. म्हणजे आपल्या भावनांना, फिलिंग्सना, इमोशन्सना महत्त्व देणारं होतं. आणि रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी होतं, वास्तवाला, सत्याला महत्त्व देणारं असं हे एज होतं. आणि त्या काळामध्ये म्हणून नॉवेल हा प्रकार जास्त प्रसिद्ध झाला. ट्राय टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स. आणि ह्या प्रकाराच्या थ्रू त्या काळातल्या
वाचकांना इन्स्ट्रक्ट केलं गेलं होतं. त्यांना चांगल्या प्रकारे इन्स्ट्रक्ट करण्याचं म्हणजे शिकवण्याचं काम ह्या नॉवेलनी एक प्रकारे केलेलं होतं. विच वूड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. आणि त्याच्यामुळे ह्या कादंबरी वाचल्यामुळे एकतर ह्या वाचकांना 2 प्रकारे फायदा झाला. दोज नॉवेल हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. म्हणजे आपलं आयुष्य आपण कसं हेतुपूर्वक आणि व्हर्च्युअस म्हणजे चांगल्या प्रकारच्या गुणांचा अंगीकार करून कसं जगलं पाहिजे हे कादंबरीनं नॉवेलनं त्या काळातल्या लोकांना शिकवलं. सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. सो त्यावेळेपासून त्याचं जे ओरिजिन, त्याचं जो मूळ होतं, त्याचं जे सुरुवात होती, युगम होतं, नॉवेल हॅज बीन गेनिंग, तेव्हापासूनच कादंबरीनं पॉप्युलॅरिटी मिळवायला सुरुवात केली, लोकांमध्ये ते प्रसिद्ध झालं. अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली, आणि अजूनही हा कादंबरी प्रकार तितकाच लोकांच्यामध्ये प्रसिद्ध आहे. Today, it is recognized as the most dominant literary genre. Genre means here type or category. So, हा जो कादंबरी प्रकार आहे तो साहित्यिक क्षेत्रातला एक महत्त्वाचा डॉमिनंट प्रमुख महत्त्वाचा प्रकार म्हणून सुद्धा रिकग्नाइज केला जातो, ओळखला जातो. A novel is relatively long narrative fiction which describes intimate human experiences normally in a prose form. So या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट्स नॉवेलची डेफिनेशन प्रोव्हाइड केलेली आहे. काय आहे नॉवेल म्हणजे? सो नॉवेलची डेफिनेशन इथे, अ नॉवेल इज अ रिलेटिव्हली लाँग नॅरेटिव्ह फिक्शन. म्हणजे ते एक मोठं लाँग नॅरेटिव्ह फिक्शन आहे. नॅरेटिव्ह म्हणजे काय तर कथनात्मक, फिक्शन म्हणजे फिक्टिशियस म्हणजे जे काल्पनिक, कल्पनेवरती बेतलेलं असं. सो रिलेटिव्हली लाँग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स. सो काय कादंबरीमध्ये वर्णन केलेलं असतं? विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपेरियन्सेस. म्हणजे माणसाचे जे काही अनुभव आहे ते त्याचे स्वतःचे जे काही अनुभव आहेत ते नॉर्मली प्रोज फॉर्ममध्ये त्या ठिकाणी त्या नॉवेलमध्ये डिस्क्राईब केलेलं असतं. सो म्हणून त्याला लाँग नॅरेटिव्ह फिक्शन असं म्हटलं जातं. The present English word novel is derived from the Italian novella meaning new. हा जो नॉव्हल वर्ड आहे हा कुठून घेण्यात आलेला आहे? इट इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड जो आहे नोवेला, या नोवेला वर्डपासून नॉवेल हा शब्द इंग्लिशमध्ये डिराईव्ह करण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ होतो न्यू म्हणजे नवा. A novel narrates a story, embellishing it with more details of time, place, nature, people and their minds, their gestures and activities. म्हणजे नॉवेलमध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत होतात, कुठल्या गोष्टींची डिटेल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. तर नॉवेल म्हणजे अशी स्टोरी, कादंबरी म्हणजे असा प्रकार आहे की जो स्टोरी नॅरेट करतो, स्टोरी कथन करतं. कशा प्रकारे? तर ॲम्बलिशिंग म्हणजे सुशोभित करून, चांगल्या प्रकारे तिला डेकोरेट करून ह्या सगळ्या गोष्टी डेकोरेट केल्या जातात. कोणत्या? विथ ॲम्बलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस, नेचर. म्हणजे ते वेळ, ठिकाण, निसर्ग, त्यावेळची माणसं, त्यांचे माइंड्स अँड देअर जेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. म्हणजे त्यांचं मन, त्यांच्या जेस्चर्स म्हणजे हावभाव, त्यांच्या ते करत असलेल्या ॲक्टिव्हिटी, या सगळ्या गोष्टी डेकोरेट केल्या जातात स्टोरी फॉर्ममध्ये आणि ती स्टोरी नॅरेट केली जाते. सो त्यालाच म्हणतात नॉव्हल. इट क्रिएट्स अ पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. सो नॉवेल काय करतं? इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. म्हणजे त्या काळामध्ये नेमका कोणत्या प्रकारची सोसायटी, कोणत्या प्रकारचा समाज होता याचं चित्र आपल्याला कादंबरीमध्ये पाहायला मिळतं. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. नॉवेल इतकं फेमस का झाला? हा जो लिटररी जेनर होता, हा टाईप होता, तो इतका फेमस का झाला? ह्याचं रिझन या ठिकाणी आहे. कारण नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. म्हणजे माणसाचं जे जीवन आहे ते
हे जे इतर दोन प्रकार आहेत, लिटररी जेनर्स आहेत, ड्रामा आणि पोएट्री, नाटक असेल किंवा कविता असेल, याच्यापेक्षा माणसाचं आयुष्य त्याला चांगल्या प्रकारे समजून देण्यासाठी, चांगल्या प्रकारे त्याला अंडरस्टँड होण्यासाठी कादंबरी प्रकार त्याला हेल्प करतो. नॉवेलमुळं त्याला माणसाला आपलं जीवन चांगल्या प्रकारे अंडरस्टँड होतं, इझी होतं, म्हणून नॉवेलला त्या काळामध्ये जास्त फेम मिळाली. सो इन मॉडर्न इरा नॉवेल हॅज ॲडॅप्टेड लिटररी प्रोज, आणि म्हणून आताच्या आधुनिक इरामध्ये सुद्धा, या काळामध्ये सुद्धा नॉवेलने एक स्वतःची वेगळी पोस्ट निर्माण केलेली आहे, लिटररी प्रोज म्हणून. याच्याकडे आजच्या काळामध्ये नॉवेलला पाहिलं जातं, त्याचे महत्त्वाचं स्थान आजही या नॉवेलला लोक देताना आपण पाहतो. The novel as a literary genre has a history of about 2000 years. म्हणजे नॉवेल हा जो साहित्यिक प्रकार आहे त्याचा इतिहास जर मागे पाहायला गेला तो त्याला जो 2000 वर्षाचा इतिहास आहे. Among the early precursors of novel, a collection of tales known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. म्हणजे या ठिकाणी त्यावेळची जी काही अर्ली प्रिकर्सर्स होते, ज्यांनी सुरुवात केलेली होती नॉवेल ह्या प्रकाराचे, तर ते जे प्रिकर्सर्स होते, सुरुवात करणारी लोक होते ऑफ नॉवेल, अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस. सो त्या कथांचे, टेल्स म्हणजे कथांचा जे काही संग्रह होता ते काय म्हणून प्रसिद्ध होते, ग्रीक रोमान्सेस या नावाने ती प्रसिद्ध होते. डेटिंग फ्रॉम द 2nd to 6th century, म्हणजे कोणत्या काळामध्ये हे ग्रीक रोमान्सेस प्रसिद्ध होते, दुसरं ते 6वं शतक या दरम्यान ग्रीक रोमान्सेस त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले होते. सो मे टॉप द लिस्ट. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing for the next 1000 years. म्हणजे या ठिकाणी हा जो काही प्रकार होता, हे जे ग्रीक रोमान्सेस होते, सुरुवातीच्या काळात सर्वात प्रथम ज्यांनी हे नॉवेल प्रकार हाताळलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं, तर याच्यामध्ये इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज होत्या. ते ग्रीक रोमान्सेस हे काल्पनिक होते आणि अतिशय आनंददायक अशा कथा. कशाच्या होत्या त्या कथा, तर आयडियल लव्ह म्हणजे आदर्श प्रेम, आणि मार्वलस ॲडव्हेंचर्स म्हणजे जे काही साहस कथा आहेत, या गोष्टीला त्या ग्रीक रोमान्सेसमध्ये जास्त महत्त्व दिलं गेलं. सो दॅट प्रोफाऊंडली अफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 years. म्हणजे पुढच्या येणाऱ्या 1000 वर्षांमध्ये या क्रिएटिव्ह रायटिंगनी बऱ्यापैकी या क्षेत्राला अफेक्ट केलेलं आहे. दो नॉवेल इन द मॉडर्न एरा युजली मेक्स अस ऑफ literary prose, the earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogues or Malory's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. म्हणजे या नॉवेलचे नॉवेल इन द मॉडर्न एरा, आत्ताच्या आधुनिक काळामध्ये हे जो काही नॉवेल प्रकार आहे, सो युजली मेक्स यूज ऑफ लिटररी प्रोज. द अर्लियर थ्रेड्स ऑफ द जेनर कॅन बी फाउंड. म्हणजे अलीकडे ह्याचे धागेदोरे, या लिटररी प्रोजचे धागेदोरे जे आहेत ते आपल्याला कोणत्या प्रकारामध्ये पाहायला मिळतात, कोणाच्या कामामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तर व्हर्जिल्स इकोलॉग्स आणि मॅलोरीज मॉर्टे d'Arthur आणि जॉफ्री चॉसरचे द कॅन्टरबरी टेल्स हे अगदी सर्वात सुरुवातीचे ग्रीक रोमान्सेस होते. सर्वात प्रथम जर कोणी नॉवेल हा प्रकार हाताळला असेल तर ह्या लोकांनी तो प्रथम हाताळलेला आहे, आणि पुढच्या 1000 वर्षामध्ये या क्रिएटिव्ह रायटिंगला त्या ठिकाणी अफेक्ट करण्याचं काम त्या ठिकाणी ह्या सगळ्या रायटर्सनी केले. Murasaki Shikibu's Tale of Genji 110 has been described as the world's first novel. मुरासाकी शिकिबू यांनी लिहिलेलं टेल ऑफ गेंजी हे जगातलं पहिलं नॉवेल म्हणून ओळखलं जातं, की जे 1010 साली लिहिलं गेलं होतं.
The European novel is often said to begin with Don Quixote by Spanish writer Miguel de Cervantes, which was published in 2 parts between 1605 and 1615. तर युरोपियन नॉवलमध्ये युरोपियन नॉवलची सुरुवात कोणापासून झाली असं म्हणतात तर स्पॅनिश रायटर मिग्वेल डी सर्वांटेस यांनी डॉन क्विक्झोट नावाचं नॉवल लिहिलेलं होतं की जे 2 पार्ट्समध्ये पब्लिश झालं होतं. पहिल्यांदा 1605मध्ये आणि नंतर 1615मध्ये ते पब्लिश झालेलं होतं की जे युरोपियन नॉवेल ची सुरुवात या नॉवेलने झाली असं मानलं जातं. In the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. So मध्यमवर्गीय जो वाचक होता तो न्यूजपेपर आणि मॅगझिन्सकडे अट्रॅक्ट झालेला आहे. These new readers had little interest in romances and tragedies. आणि ही जो नवा वाचक वर्ग होता त्याचा रोमान्सेसमध्ये आणि ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका आणि रोमान्सेसमध्ये म्हणजे सो रोमान्सेस असं लिजंड फिक्शनल वर्क आहे बेस्ड ऑन लिजंड्स, लव, ॲडव्हेंचर्स, सुपरनॅशनल, usually involving imaginary characters and larger than life setting. म्हणजे लव ॲडव्हेंचर याला जास्ती करून त्या फिक्शनल वर्कमध्ये इम्पॉर्टन्स दिलेलं असतं ते रोमान्सेस. सो रोमान्स आणि ट्रॅजेडी याच्यामध्ये न्यू रीडरला फारसा इंटरेस्ट नव्हता. विच वेअर ॲप्रिसिएटेड बाय दी अप्पर क्लास. पण हेच रोमान्सेस आणि ट्रॅजेडी शोकांतिका किंवा रोमान्सेस मात्र जो उच्चभ्रू वर्ग होता तो वर्ग ह्याला ॲप्रिसिएट करायचा, म्हणजे त्यांना मात्र हे लेखन आवडायचं. Thus, need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. त्याच्यामुळे 18व्या शतकामध्ये ह्या ज्या नव्या आयडियाज आहेत त्या एक्सप्रेस करणारं गरज निर्माण झाली. एक नव्या साहित्याची गरज त्या ठिकाणी निर्माण झाली की जे 18व्या शतकाच्या ज्या नवकल्पना आहेत त्या एक्सप्रेस करू शकेल. सो द 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. सो या स्टुडंट्स या ठिकाणी महत्त्वाच्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या आहेत की 18व्या शतकामध्ये जे नवं साहित्य आलं ते कशाने कॅरेक्टराइज्ड केलं गेलं तर 2 गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजे स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स लाईक enthusiasm, passion and imagination. म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही रोमॅन्टिक फीचर्स होते, कोणते रोमॅन्टिक फीचर्स ज्याच्यामध्ये इंथुझियाझम म्हणजे उत्साह आहे, पॅशन म्हणजे आवड आहे, कल्पनाशक्ती, अशा सगळ्या गोष्टींना डिनाय केलं गेलं म्हणजे त्यांना नाकारलं गेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पिरिट ऑफ रिअलिझम म्हणजे वास्तववाद. या वास्तववाद आणि ह्या ज्या गोष्टी आपण आता पाहिल्या इंथुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन की जे रोमॅन्टिक फीचर्स आहेत या सगळ्याला नाकारलं गेलं. सो असं नवं लिटरेचर 18व्या शतकामध्ये त्या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. The foreground for the novel was prepared by all these factors. So here foreground means important position. जो काही अग्रभाग आहे त्याला foreground असं म्हटलेलं आहे. So the foreground for the novel जो काही नॉवेलची इम्पॉर्टंट पोझिशन आहे ती प्रिपेअर्ड केली गेलेली आहे. वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दिस फॅक्टर्स. म्हणजे हे जे सगळे फॅक्टर्स होते त्याच्याने नॉवेल हे अग्रस्थानी आलेले. हे सगळे फॅक्टर्स नॉवेलमध्ये असल्यामुळं ते अग्रेसर ठरलेलं आहे. आफ्टर 1740 नॉवेल ऑरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. म्हणजे जवळ 1740 नंतर म्हणजेच 18व्या शतकामध्ये नॉवेल जे होतं ते इंग्लंडमध्ये एक साहित्यिक फॉर्म, एक प्रकार म्हणून ओरिजिनेट झालं किंवा त्याचा उगम झालेला आहे. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. का त्याच्यामागे नेमकं कारण आहे की इंग्लंडमध्ये 1740 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये नॉवेल हा फॉर्म का एवढा प्रसिद्ध झाला. कारण त्या काळामध्ये मोस्टली इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालेली होती, म्हणजे औद्योगिक क्रांती झालेली होती. मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार उद्यम वाढलेले होते. ट्रेड अँड कॉमर्सची इन्क्रीज झालेलं होतं, वाढ झालेली होती. अँड हॅड गिवन राईज टू दी मिडल क्लास. आणि
या उद्योगधंद्यांच्यामध्ये काम करणारा जो वर्ग होता तो मिडल क्लास वर्ग होता. सो इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्यामुळं मिडल क्लास वर्ग उदयाला आलेला होता. सो क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय अँड एलाइट स्टेटस. त्याच्यामुळे हा एक इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमुळे त्या दोन वर्गाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. एक म्हणजे मिडल क्लास वर्ग आणि एक उच्चभ्रू वर्ग, एक एज्युकेटेड लोकांचा वर्ग, विद्वान लोकांचा वर्ग. सो एलाइट स्टेटस आपण त्या शब्दाला म्हणूया एलाइट स्टेटस. अ क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय अँड एलाइट स्टेटस. सो तो एक वर्ग, उच्चभ्रू एज्युकेटेड लोकांचा वर्ग त्या ठिकाणी निर्माण झाला. सो द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन दी नॉवेल्स अपील्ड टू द न्यूली एज्युकेटेड क्लास. सो हा जो मिडल क्लास वर्ग होता किंवा हे जे काही एज्युकेटेड लोक होते ते बऱ्यापैकी शिक्षित होते आणि त्याच्यामुळं जे काही रिअलिस्टिक पिक्चर आहे आपल्या एव्हरीडे लाईफचं, आपल्या डे टू डे लाईफमधल्या वास्तववादी गोष्टींचं चित्रण आणि सामान्य माणसाच्या समस्या या मोस्टली नॉवलमध्ये डिपिक्ट केल्या गेल्या. याचं चित्रण कादंबरीकाराने आपल्या कादंबऱ्यांच्यामध्ये केलं की जे ह्या नव्या वर्गाला न्यूली आत्ता तयार झालेला जो एज्युकेटेड क्लास होता, मिडल क्लास वर्ग होता, या सगळ्यांना हा नॉवेल फॉर्म त्याच्यामुळे भावलेला आहे, आवडलेला आहे. कारण त्यांच्याच आयुष्याचं चित्रण त्यांना त्या नॉवेल फॉर्ममध्ये वाचायला मिळत होतं की जे त्यांना त्याच्यामुळे आपलं त्यांच्या जवळचं वाटत होतं. अँड वॉज रिगार्डेड बाय देम ॲज रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. सो आपल्या जीवनाशी रिलेटेड असल्या कारणानं जे रीडिंग मटेरियल नॉवेल फॉर्म जो होता तो एक प्रकारचं जे रीडिंग मटेरियल या नॉवेल फॉर्मच्या थ्रू ह्या वाचक वर्गांना मिळत होतं ते त्यांच्यामध्ये रिस्पेक्ट एबल झालेला आहे. त्याच्यामध्ये आदर या रीडिंग मटेरियलबद्दल, या नॉवेलबद्दल त्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट निर्माण झालेला आहे. Then, thus, novel as a form appears to have been designed for both to voice the aspirant classes and meet their longings. म्हणजे मिडल क्लास वर्गाच्या आणि लोअर क्लासच्या जे काही आकांक्षा होत्या त्यांना आवाज देण्याचं काम हा नॉवेल फॉर्म करत होता. त्याचबरोबर त्यांच्या लॉंगिंग्स म्हणजे त्यांच्या तीव्र इच्छा पूर्ण करण्याचं कामसुद्धा नॉवेल फॉर्म त्या ठिकाणी करत होता. त्यासाठीच नॉवेल फॉर्म डिझाईन करण्यात आलेला होता. सो द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड अ टाईम टू द एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन्स अबाउट दी बुक्स. त्याचबरोबर जो काही औद्योगिक क्रांती झालेली होती त्याच्यामुळे मशीन्सचा प्रसार, मशीन्सचा वापर या उद्योगधंद्यांच्यामध्ये वाढल्यामुळे हा जो एज्युकेटेड मिडल क्लास वर्ग होता त्याला आता ॲम्पल टाईम मिळायला लागला. कशासाठी? फॉर रीडिंग अँड डिस्कशन अबाउट द बुक्स. म्हणजे वाचन करणं आणि जे काही मटेरियल ते वाचलेलं आहे त्या बुक्सचं डिस्कशन करणं साठीचा टाईम त्यांना मिळायला लागला. सो ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. त्याच वेळेला जे ड्रामा आणि पोएट्री फॉर्म होते ते त्याचा फारसा वापर होत नसल्या कारणाने हे लिटररी फॉर्म जे होते ते आता फेड व्हायला लागले, ते जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावरती होते. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ फीचर्स ऑफ देम. सो त्या काळामध्ये ड्रामा आणि पोएट्रीच्या ऐवजी नॉवेलला एवढं महत्त्व का आलं? कारण ड्रामा आणि पोएट्रीमध्ये जे काही फीचर्स होते त्या सगळ्या फीचर्सचं कॉम्बिनेशन, मिश्रण नॉवेल फॉर्ममध्ये त्या लोकांना मिळत होतं आणि म्हणून नॉवेल फॉर्म लोक जास्ती करून त्यांच्या पसंतीला ते उतरलेलं होतं. अँड सम न्यू फीचर्स वर ॲडेड टू द फॉर्म. सर्व फीचर्सचं कॉम्बिनेशन तर होतंच, पण आणखीन काही नवे फीचर्स या नॉवेल फॉर्ममध्ये ॲड करण्यात आलेले होते की जे ह्या न्यूली एज्युकेटेड वर्गाला आवडले होते. सो इट वॉज अ प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century अँड ऑनवर्ड्स टू एनकम्पास द सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. सो हा जो फॉर्म होता 18th centuryमध्ये प्रॉमिनंट फॉर्म म्हणून जो उदयाला आलेला होता त्यानं अनेक गोष्टींचा समावेश, इन्कम्पास मीन्स समावेश त्या ठिकाणी केलेला होता. त्याच्यामध्ये सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक ज्या काही घडामोडी होत्या आणि जे काही सायंटिफिक प्रोग्रेस होती, जे काही शास्त्रीय अशी प्रगती होत चाललेली होती, या सगळ्या गोष्टींचा समावेश या 18व्या शतकातल्या ह्या फॉर्मनं, या प्रॉमिनंट महत्त्वाच्या फॉर्मनं त्या गोष्टींचा समावेश केलेला होता आणि म्हणूनच हा फॉर्म लोकांना इतका आवडलेला होता.
सो इथं आपण आपला पहिला पार्ट थांबवत आहोत. सो रिमेनिंग पार्ट वी विल डिस्कस इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.